सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही, तसेच दर 2-3 दिवसांनी आपल्याला शौच व्यवस्थित होते आणि यासाठी रोजच आपण लॅक्झेटिव्ह किंवा पोट साफ होण्याची औषधं किंवा चूर्ण वगैरे घेत आहात काय? तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कॉन्स्टिपेशन हा काही डिसीज नाहीये, तर आपल्या लाईफस्टाईलचा परिणाम हा एक प्रकारे असतो. तर आपण बघूयात की कॉन्स्टिपेशन म्हणजे नेमकं असतं तरी काय. तर कॉन्स्टिपेशन म्हणजे आपल्याला आठवड्यातून 2 किंवा 3 वेळेपेक्षा कमी वेळा शौच होणं, तसेच खूप कठीण स्वरूपाचे किंवा कडक पद्धतीची शौच होणं, तसेच आपल्याला शौचाच्या वेळी खूप स्ट्रेन करावं लागणं किंवा खूप ताकद लावणे किंवा करण्याची गरज पडणं, याला म्हणतात कॉन्स्टिपेशन. तर आता आपण बघणार आहोत की अशी कोणती कोणती कारणं आहेत की ज्यामुळे आपल्याला वारंवार कॉन्स्टिपेशन हा होत राहतो आणि कशा पद्धतीने आपण त्या कारणांपासून सुटका मिळवू शकतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिलं कारण आहे ते म्हणजे पाणी कमी पिणं, थोडक्यात डिहायड्रेशन. जर आपण पाणी कमी पित असलो तर आपल्याला डिहायड्रेशन होते आणि त्याच्या परिणामस्वरूप आपली स्टूल किंवा आपली जी शौच आहे ती हार्ड होते किंवा कडक होते आणि ती पास होण्यासाठी शरीराला खूप अवघड जाते. परिणामी पहिलं कारण येईल ते म्हणजे पाणी कमी प्रमाणात पिणे. परिणामी आपण पाणी दिवसभरात अनेक वेळा आणि भरपूर पाणी पिले पाहिजे. तर कॉन्स्टिपेशनचं दुसरं कारण आहे ते म्हणजे आपल्या आहारामध्ये फायबरची कमी असणे. थोडक्यात आपण पालेभाज्या, सलाड किंवा अनेक पद्धतीच्या हिरव्या भाज्या आपण खाणे टाळत असू, तर बाकी आपल्याला बॉडीमध्ये फायबरची कमी असते आणि जेव्हा केव्हा आपल्या आहारात फायबर कमी असते त्यावेळी साहजिकच आपली स्टूल ही हार्ड होत असते, आपली शौची हार्ड होत असते आणि ती प्रॉपरली किंवा इझिली पास होऊ शकत नाही. त्याच्या परिणामस्वरूप देखील आपल्याला कॉन्स्टिपेशन झालेले दिसून येऊ शकते. तिसरं कारण आहे ते म्हणजे शारीरिक हालचाली किंवा व्यायामाचा अभाव असणे. तर होतं काय, ज्यावेळी आपण पूर्णपणे बैठे काम करतो किंवा आपल्याला लगातार बसून आराम करण्याची सवय असते आणि शरीराची हालचाल बिलकुलही होत नाही, अशा वेळी आपल्याला इंटेस्टाईनच्या हालचाली ह्या थोड्याशा मंदावू शकतात. परिणामी त्यामुळे देखील आपल्याला कॉन्स्टिपेशन फेस करावे लागू शकते. परिणामी आपण थोडासा व्यायाम करणे किंवा थोडेसे जेवणानंतर चालणे किंवा मॉर्निंग वॉक घेणे हे खूप आवश्यक गोष्ट आहे. ज्यावेळी आपण व्यायाम करतो त्यावेळी आपल्या इंटेस्टाईनची हालचाली ह्या प्राकृत होतात आणि आपल्याला शक्यतो कॉन्स्टिपेशन होण्यापासून आपला बचाव होत असतो. तर आता बघूयात की चौथं कारण म्हणजे पुढचं कारण कोणतं आहे. तर चौथं कारण आहे ते म्हणजे अर्ज इग्नोर करणं. आपल्याला जेव्हा केव्हा शौचाला जाण्याची इच्छा होते त्यावेळी जाणीवपूर्वक शौचाला न जाणं ही सर्वात मोठी चूक आहे आणि यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन होऊ शकतो. परिणामी जेव्हा केव्हा आपल्याला शौचाला जाण्याची इच्छा होईल किंवा जेव्हा केव्हा आपल्याला प्रेशर क्रिएट होईल त्यावेळी आपण कुठलाही विलंब न करता त्वरित शौचास गेले पाहिजे. अशा वेळी जर आपण इग्नोर केले तर बाकी आपल्याला त्याच्या परिणामस्वरूप कॉन्स्टिपेशन तथा अन्य इफेक्ट्स आपल्याला आपल्या शरीरावर झालेले दिसू शकतात. परिणामी हे सर्वात महत्वाचे आणि मोठे कारण आहे. खूप लोक ही चूक कळत नकळत करत असतात. परिणामी जेव्हा केव्हा आपल्याला शौचाला जाण्याची इच्छा होईल त्यावेळी विलंब न करता त्वरित आपण शौचास गेले पाहिजे. पुढचं म्हणजे पाचवं कारण आहे ते म्हणजे काही मेडिसिनच्या साईड इफेक्ट स्वरूपात आपल्याला कॉन्स्टिपेशन झालेले दिसू शकते आणि त्यासोबतच आपल्याला खूप सारा स्ट्रेस आपण घेत असलो किंवा आपल्याला ताणतणाव खूप जास्त प्रमाणात असला तर त्याच्या परिणामस्वरूप देखील आपल्याला कॉन्स्टिपेशन झालेले दिसू शकते. परिणामी ही 5 कारणं कॉन्स्टिपेशनसाठी मुख्यतः कारणीभूत असतात. तर आपण होत असेल तर ह्या कारणांना अवॉइड करणे बेटर राहते. जी कारणं आपण सहजासहजी टाळू शकतो अशी कारणं आपण नक्कीच टाळली पाहिजे. आपल्या आहारामध्ये फायबर हा जास्त प्रमाणात, थोडक्यात पालेभाज्या किंवा हिरव्या भाज्या, फळे हे जास्त प्रमाणात आपण घेतले पाहिजे आणि शारीरिक हालचाली, व्यायाम किंवा जेवणानंतर शतपावली करणे ह्या गोष्टी देखील आपण अवश्य केल्या पाहिजेत. हो, परंतु आपल्याला पुढील लक्षणं देखील असतील तर बाकी आपण त्वरित हॉस्पिटलला गेले पाहिजे. यामध्ये पहिलं कारण येतं किंवा पहिलं लक्षण येतं ते म्हणजे आपल्याला आपल्या शौचामध्ये रक्त दिसणे किंवा रक्तमिश्रित शौच आपल्याला होणे, हे आहे पहिलं कारण. जर आपल्याला हे लक्षण दिसले तर आपण विलंब न करता त्वरित हॉस्पिटलमध्ये जाऊन योग्य मार्गदर्शन घेणे उपयुक्त ठरते.
दुसरं कारण आहे ते म्हणजे आपलं वजन जर झपाट्याने कमी व्हायला लागलं असेल तर अशा वेळी देखील आपण त्वरित हॉस्पिटलला गेले पाहिजे. आणि या पुढचं कारण म्हणजे थोडक्यात तिसरं कारण आहे ते म्हणजे जर आपल्याला यासोबतच अचानकपणे कॉन्स्टिपेशन जाणवू लागले असेल सडनली, तर बाकी आपण त्वरित हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रॉपर डायग्नोसिस करणे उपयुक्त ठरते. तर आता आपण बघणार आहोत की कॉन्स्टिपेशन होऊ नये किंवा कमीत कमी प्रमाणात व्हावे म्हणून आपण नेमकं काय केलं जाऊ शकतं आपल्या परीने. त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे ती सकाळी जेव्हा केव्हा आपण झोपेतून उठतो त्यावेळी आपण साधारणतः 1 ते 2 ग्लास कोमट पाणी किंवा जे नॉर्मल पाणी आहे ते पिले पाहिजे रोज. सकाळी उठल्या उठल्या पाणी पिणं ही खूप महत्वाची सवय आहे. तसेच त्यासोबत आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या किंवा जी फळे आहेत ही आपण वाढवली पाहिजे, जेणेकरून आपल्या आहारात फायबरचे प्रमाण वाढेल. आणि जसे आपल्या आहारामध्ये फायबरचे प्रमाण वाढते तसे आपल्याला कॉन्स्टिपेशनचे प्रमाण हे कमी झालेले दिसते. प्रथम गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला पाणी जास्त प्रमाणात पिणे, दुसरी म्हणजे आपल्याला आहारामध्ये फायबर वाढवणे. तसेच तिसरी गोष्ट आहे की आपण जेवणानंतर तथा मॉर्निंग वॉक घेणे. जेवणानंतर देखील आपण चालायला गेले पाहिजे आणि मॉर्निंग वॉक आपण देखील रोज घेतला पाहिजे. थोडक्यात आपल्या शरीराच्या हालचाल्या झाल्या पाहिजेत. व्यायाम आपण नित्य केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला वारंवार कॉन्स्टिपेशन होऊ शकणार नाही. तसेच यासोबतच आपण स्ट्रेस किंवा ताणतणाव जर आपल्याला असेल तर प्राणायाम किंवा मेडिटेशन किंवा अन्य अनेक मार्गाने आपण मेडिटेशन करणे किंवा अनेक मार्ग आहेत त्यापासून आपण मुक्ती मिळवली पाहिजे, जेणेकरून स्ट्रेसचा परिणाम स्वरूप देखील आपल्याला कॉन्स्टिपेशन हे दिसतच असते, आपण पूर्वी बघितलेच आहे. तर त्यापासून आपल्याला सुटकारा मिळू शकेल. तसेच आपण जी काही आपल्याला शौचालयात जाण्याची अर्ज किंवा इच्छा होते अशा वेळी त्याला इग्नोर करणं बिलकुल चुकीचं असतं. तर आपण जेव्हा केव्हा शौचालयात जाण्याची इच्छा होईल त्यावेळी विलंब न करता त्वरित शौचास गेले पाहिजे. हे खूप मोठे कारण आहे की ज्यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशन हे फेस करावे लागते. परिणामी कोणत्याही परिस्थितीत आपण जेव्हा केव्हा आपल्याला शौचालयात जाण्याची इच्छा होईल त्वरित शौचास गेले पाहिजे. आणि कॉन्स्टिपेशन हे केवळ मेडिसिनने ट्रीट होणारी गोष्ट नाहीये. त्यासाठी मूळतः आपली लाईफस्टाईल ही कारणीभूत असते. लाईफस्टाईल, आहार यामध्ये आपण छोटेसे चेंजेस जर केले तर आपल्याला कॉन्स्टिपेशन पासून बहुतेक प्रमाणात सुटका ही मिळू शकते. परिणामी कॉन्स्टिपेशन पासून स्वतःला वाचवण्यासाठी आपण निश्चित स्वरूप आपली लाईफस्टाईल ही बदलली पाहिजे. तुम्हालाही जर कोणत्या भाज्या किंवा कोणते फळे यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे याची जर तुम्हाला लिस्ट हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये फायबर असे लिहा. जेव्हा केव्हा तुम्ही फायबर लिहाल त्यावेळी मी तुम्हाला सदर PDF शेअर करेल. आणि इथून पुढे देखील अशाच उपयुक्त व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.